नमस्कार मित्रांनो, आज आपण बोलणार आहोत एका अशा अभिनेत्रीबद्दल जिने हिंदी टेलिव्हिजनवर आपली खास ओळख निर्माण केली आणि आता मराठीतून पुन्हा एकदा प्रेक्षकांची मनं जिंकायला सज्ज झाली आहे. चिन्मयी साळवी हिचं तब्बल 5 वर्षांनंतर मराठी छोट्या पडद्यावर दमदार पुनरागमन होत आहे आणि तेही सनई चौघडे या नव्या मालिकेत मुख्य भूमिकेत. या मालिकेत ती शर्वरी नावाच्या एका बिनधास्त, स्पष्टवक्ती आणि कुटुंबप्रेमी मुलीची भूमिका साकारत आहे, जिचा स्वभाव आहे जसा आहे तसं बोलणं. तर काय आहे शर्वरीचं खास, कशी आहे तिची ही नवी भूमिका आणि का हे कमबॅक ठरणार आहे तिच्या करिअरमधील सर्वात मोठं टर्निंग पॉइंट? चला जाणून घेऊया सविस्तर. वागळे की दुनिया फेम चिन्मयी साळवी हिचं टेलिव्हिजनवर दमदार पुनरागमन. 5 वर्षांनंतर झी मराठीवरील सनई चौघडे मालिकेत मुख्य भूमिकेत झळकणार. छोट्या पडद्यावरील लोकप्रिय हिंदी मालिका वागळे की दुनियामधून घराघरात पोहोचलेली आणि प्रेक्षकांची मनं जिंकणारी गुणी अभिनेत्री चिन्मयी साळवी आता मराठी टेलिव्हिजनवर आपले दमदार पुनरागमन करत आहे. तब्बल 5 वर्ष हिंदी मालिकेत उल्लेखनीय काम केल्यानंतर चिन्मयी आता थेट झी मराठी वाहिनीवरील आगामी सनई चौघडे या नवीन मालिकेत मुख्य भूमिकेत दिसणार आहे. या नव्या मालिकेत ती अतिशय बेधडक आणि बिनधास्त व्यक्तिरेखा साकारत असून प्रेक्षकांसाठी हे एक मोठे सरप्राईज ठरणार आहे. आपल्या या नव्या भूमिकेबद्दल आणि प्रवासाबद्दल बोलताना चिन्मयीने अनेक रंजक गोष्टी शेअर केल्या आहेत. ती या मालिकेत शर्वरी प्रमिला सुभाष परब या पात्राच्या रूपात दिसेल. शर्वरी ही एक अत्यंत निर्मळ, स्वच्छंद आणि नेहमी आनंदी राहणारी तरुणी आहे. ती आपल्या कुटुंबाशी खूप घट्ट जोडलेली आहे. विशेष म्हणजे शर्वरीचा स्वभाव जशास तसे असा असून ती अत्यंत स्पष्टवक्ती आहे. पाठीमागे कुचाळक्या करणे किंवा बोलणे तिला अजिबात पसंत नसून जे काही योग्य किंवा अयोग्य असेल त्यावर ती थेट आपले मत ठामपणे मांडते. परब कुटुंब हे निस्सीम स्वामीभक्त असून स्वामींच्या कृपेने मिळालेल्या प्रत्येक गोष्टीत ते समाधान मानतात. आयुष्यात काही कमतरता असली तरीही या कुटुंबातील प्रत्येक सदस्य नेहमी खुश असतो, असे चिन्मयी सांगते. शर्वरी ही एक पदवीधर कारुणी असून ती MDची रोज क्वीन राहिलेली आहे, ज्यामुळे तिचा एक वेगळाच स्वॅग मालिकेत पाहायला मिळतो. ती सध्या नोकरीच्या शोधात आहे, मात्र जोपर्यंत नोकरी मिळत नाही तोपर्यंत ती आपली आई पमा हिला तिच्या टिफिन व्यवसायात मोठ्या हिरिरीने मदत करते. टिफिन पोहोचवण्यासाठी ती स्वतःची स्कूटी वापरते, जिचं नाव तिने प्रेमाने बेबो असे ठेवले आहे. या बेबोचे शर्वरीच्या आयुष्यात खूप वेगळे आणि खास स्थान आहे. शर्वरीचे वडील पेशाने कंडक्टर आहेत. स्वतःच्या उत्तम मॅनेजमेंट स्किल्स आणि व्यावहारिक ज्ञानाचा वापर करून आपल्या आई-वडिलांना मदत करण्याची आणि कुटुंबाला हातभार लावण्याची तिची नेहमी धडपड असते. या मालिकेसाठी जेव्हा विचारणा झाली तेव्हा आपला आनंद गगनात मावेनासा झाला होता, असे चिन्मयीने आवर्जून सांगितले. गेली 5 वर्ष हिंदी मालिकेत काम केल्यानंतर तिला एका अशा मराठी मालिकेची प्रतीक्षा होती जिची भूमिका प्रेक्षकांच्या कायम स्मरणात राहील आणि स्वामींनी तिची ही प्रार्थना ऐकली. या मालिकेत शर्वरी आणि नायक जय हे दोघेही अगदी विरुद्ध स्वभावाचे आहेत. जेव्हा हे दोन पूर्णपणे वेगळे स्वभाव एकमेकांसमोर येतील तेव्हा पडद्यावर काय धुमाकूळ उडेल हे पाहणे अतिशय रंजक ठरणार आहे. या महत्त्वपूर्ण भूमिकेसाठी चिन्मयीने विशेष मेहनत घेतली आहे. शर्वरीला टिफिन डिलिव्हरीसाठी स्कूटी चालवणे आवश्यक असल्याने चिन्मयी चक्क नव्याने स्कूटी चालवायला शिकली. पूर्वी तिला दुचाकी चालवण्याची खूप भीती वाटायची, मात्र केवळ भूमिकेच्या पूर्णत्वासाठी तिने हा सराव केला आणि आता ती ट्रॅफिकच्या गर्दीतही अगदी सहजतेने स्कूटी चालवू शकते. ही बहुचर्चित मालिका दररोज रात्री 8:30 वाजता केवळ झी मराठी वाहिनीवर प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. चिन्मयी साळवी हिने आपल्या उत्कृष्ट अभिनयाने हिंदी टेलिव्हिजनवर स्वतःचा एक वेगळा ठसा उमटवला आहे. आता आपल्या मातृभाषेतून ती एका नव्या आणि सशक्त भूमिकेतून प्रेक्षकांसमोर येत आहे. ही तिच्या चाहत्यांसाठी नक्कीच आनंदाची बाब आहे. शर्वरीचे स्वावलंबी, स्पष्टवक्ते आणि कौटुंबिक जबाबदारीचे भान असणारे पात्र आजच्या तरुण पिढीला नक्कीच आपलेसे वाटेल. 2 भिन्न स्वभावांच्या व्यक्तींची ही अनोखी कथा प्रेक्षकांच्या पसंतीस उतरेल अशी दाट शक्यता आहे. तर मित्रांनो, चिन्मयी साळवीचं हे मराठी टेलिव्हिजनवरचं कमबॅक नक्कीच खूप खास आणि प्रेरणादायी आहे. शर्वरीसारखे बिनधास्त, स्वावलंबी आणि स्पष्टवक्ती व्यक्तिरेखा आजच्या तरुणांसाठी एकदम रिलेटेबल ठरणार आहे. आता बघायचंय ते म्हणजे शर्वरी आणि जय यांची ही वेगळी केमिस्ट्री प्रेक्षकांच्या मनावर राज्य करते का? जर तुम्हालाही सनई चौघडे ही मालिका बघायची असेल तर नक्की कमेंटमध्ये सांगा, मी पाहणार. आणि अशाच मराठी एंटरटेनमेंट अपडेट्ससाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया एका नवीन आणि जबरदस्त अपडेटसोबत. तोपर्यंत पाहत रहा. धन्यवाद.